नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, बरीच लोक म्हणतात फूड ब्लॉगर म्हणजे नुसता एकटाच खातो चैतन्य, आम्हाला काय देतच नाही। तर आपण तसं नाही आहे, आपण वेगळा आहे एवढं लक्षात ठेव। कारण की आपण नुसतं एकटं खात नाही, तर आपल्या फॉलोअरना सबस्क्रायबरना पण घेऊन जातोय आणि नुसतं खायला घालत नाही, तर त्यांना बक्षीस पण देतोय। आणि म्हणूनच आपण बिर्याणी इटिंग चॅलेंज घेतले आणि त्याच दिवसासाठी आज आपण आलेलो आहे सांगलीमध्ये डी-मार्टच्या समोर प्राईड किचनला। आणि बघू शकता मागं हैदराबादी दम बिर्याणी आहे। चला तर मग बघूया आज कोण चॅलेंज जिंकते। चला, विजेत्यांना मिळणार आहेत प्राईड किचन सांगली यांच्याकडून स्मार्ट वॉच आणि ड्रायफ्रूट सुद्धा। आणि आता बिर्याणी आतमध्ये तयार होते, 5 किलो बिर्याणी। बिर्याणीची सगळी तयारी झालेली आहे, मसाले गोळा केलेले आहेत आणि बिर्याणी आता रेडी होती आहे। हैदराबादी स्पेशल दम बिर्याणी मध्ये बिरिस्ता घातलेला आहे अगदी भरपूर, त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि पुदिना सुद्धा टाकलेला आहे। हळद आता घातली जाते प्रमाणानुसार आणि मीठ सुद्धा चवीनुसार घातलेलं आहे। या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी बिर्याणी तयार होते लागेल तशी। बेडगी चटणी पूड घातलेली आहे आणि रंगासाठी काश्मीरी सुद्धा टाकली जात आहे। आता आलेला खडे मसाले वगैरे घातलेला स्पेशल बिर्याणी मसाला यांचा प्राईड किचनचा। आलं लसूण पेस्ट केलेली आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये तेल घातलेलं आहे अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये आणि आता याच्यावर तूप सुद्धा घातलं जाते। आहा, एकदम गावरान घरगुती पद्धतीचं तूप याच्यामध्ये घातलेलं आहे भरपूर। आता या सगळ्यामध्ये दही घातलं जाते, दह्यामुळे एक व्यवस्थित बाइंडिंग होते याला आणि सगळे हे मसाले वगैरे आहे त्याचं मिश्रण एकत्र केलं जाणार अगदी व्यवस्थित। आणि त्यामध्ये आता चिकन घातले जाते, याच्यामध्ये मोठे मोठे पीस, लेग पीस सगळं असते आणि ह्याला थोडा वेळ अर्धा एक तासभर मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला आहे, जेणेकरून यामध्ये सगळा मसाला व्यवस्थित मुरला जाईल। गरम पाण्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत आणि चांगलंच उकळून घ्यायचं आहे। उकळल्यावर धुतलेला व्यवस्थित तांदूळ टाकायचा आहे यामध्ये। हा स्पेशल लांबडा तांदूळ त्यांनी वापरलेला आहे आणि चवीला सुद्धा एक नंबर आहे। बघा, व्यवस्थित तांदूळ व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आणि एक पहिली लेअर या मसाल्यावर टाकली जात आहे। बघा, आता पहिली लेअर व्यवस्थित पसरून घ्यायची आहे, वाफा खूप मस्त येत आहेत आणि याच्यावर आता शहाजिरं पसरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। 5 ते 10 मिनिटं पूर्ण तांदूळ शिजल्यानंतर आता पुढच्या लेअर लावायला घ्यायचे आहेत। राईस व्यवस्थित पसरून घेतल्यावर त्याच्यावर तूप घालायचं आहे गावरान अगदी भरपूर। हे तूप घातल्यावर आता दम लावण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। अर्धा पाऊण तास व्यवस्थित दम लागलेला आहे आणि स्पेशल दम बिर्याणी रेडी झालेली आहे। नक्की सांगलीमध्ये जाऊन प्राईड किचनची स्पेशल बिर्याणी एकदा टेस्ट करा, मला तर खूप आवडते। बघा, ज्यावर पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि वरनं आता बिरिस्त्याचा एक लेअर सुद्धा येणार, म्हणजे तळलेला कांदा वरनं टाकलेला आहे आणि आता बिर्याणी रेडी झालेली आहे। आणि स्पर्धक सुद्धा वाट बघतायत आपल्या बिर्याणीची आणि बिर्याणी इटिंग चॅलेंज मध्ये हीच स्पेशल तयार झालेली बिर्याणी त्यांना खायला मिळणार आहे। बघा, आता एक प्रमाणामध्ये एकसारखे पीस घातले जात आहेत या पूर्ण हंडीमध्ये। ही मीडियम साईजची हंडी आहे आणि हीच हंडी स्पर्धकांसाठी दिलेली आहे। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। जसं आपण जाहीर केलं होतं की बिर्याणी इटिंग चॅलेंज आपण सांगलीमध्ये घेतोय, तर आज तो दिवस आलेला आहे आणि हे स्पर्धक सगळे आलेले आहेत आपल्या समोर। तर सगळ्यांची थोडंसं बोलूया, ते कुठून आले, त्यांचं नाव काय आणि स्पेशालिटी काय आहे त्यांची। चला तर मग सुरुवात करूया या भावापासून। काय नाव दादा? आदित्य अजय जाधव। ओके, कुठून आलास तू? माझा विश्रामबाग हॉटेल। ओके, आणि आज बिर्याणी खाणार आहेस? होय। यांच्यापेक्षा जास्त बिर्याणी खाऊ शकशील तू? आता यांच्याकडे बघून तर वाटत नाही, हा मित्र तर माझा डेंजर आहे। ओके, त्यामुळे रेकॉर्ड आहे त्याचा, रिस्क आहे। ओके, तुझं नाव? माझं नाव रणजित संतोष पाटील। ओके, मी विश्रामबाग मध्ये राहतो मी सुद्धा। आणि आता बघूया काय असेल बिर्याणी आज। मी 2-3 तर खाऊया, जरा हे आणि हे कॉम्पिटिशन वाटत मला। मी तर म्हणतो 7 प्लेट तर सहज खाईल। ओके, दुसऱ्यावर जास्त कॉन्फिडन्स आहे, बघूया आता काय करता येईल ह्यांची। बघूया हे काय किती खातात। तुमचं काय? माझं नाव, मी खाऊ शकतो एक फूल। किती? नाव काय? ओंकार वरुटे। ओके, किती खाणार? हा, एक फुल खाऊ शकतो। एक किलो? एक फुल खाऊ शकतो, एक फुल खाऊ शकतो। माझं नाव प्रकाश राजाराम राजपूत। मी साखर कारखाना माझनगर इथे राहतोय
मी ह्यांच्यापेक्षा जास्त बिर्याणी खाऊ शकते. खाऊ शकता मला आतापर्यंत आधी कधी खाल्ली आहे का? आधी कधी खाल्ली नाही, मी घरीच खातोय. बाहेर खायला मला परवडत नाही, म्हणून मी घरीच बनवून घरी खातो. या आज तुमची कॉम्पिटिशन असल्यामुळे मी इथं आलोय खाण्यासाठी. ओके. आणि आज मी ह्यांच्यापेक्षा एक बिर्याणी जास्त खाणार आहे. आणि हे घड्याळ तुम्ही जिंकणार म्हणा. मीच जिंकणार घड्याळ. बघा असा पाहिजे कॉन्फिडन्स मित्रांनो. एकदा दादांनी चांगला जोर पकडलेला आहे. कशी आहे बिर्याणी? एक नंबर नाही स्मार्ट वॉच. प्रकाश दादांनी बिर्याणी संपवलेली आहे मित्रांनो, पूर्ण हंडी. आणि बघू शकता त्याच्या स्पर्धा तर खरंच खतरनाक झाली, कारण माणूस हा माणूस खाणारा माणूस असा पाहिजे. तर आता आणि जरा पुसून घ्या सगळं व्यवस्थित. तर प्रकाश दादांनी अवघ्या 10 मिनिटांमध्ये फुल हंडी संपवलेल्या बिर्याणीची. बघू शकताय असा माणूस पाहिजे आम्हाला स्पर्धेसाठी, आणि तो मिळालेला आहे आज. कसं वाटतंय आज जिंकल्यावर तुम्हाला? एक नंबर भारी वाटते. भारी वाटतंय काय? होय, बिर्याणी पण चांगली आहे, हा, सर्व्हिस पण चांगली आहे, हॉटेल पण चांगलं आहे. मजा आली काय? एक नंबर मजा आली, भारी वाटली. तर विनर झालेले आहेत प्रकाश दादा. आणि आपण अचानकच जाहीर केलेला आहे दुसरा नंबर पण काढणार आहे. आणि आता 3 लोकांमध्ये हा नंबर दुसरा बहुतेक ह्या भावाला मिळतोय. रणजित भाऊ दुसरा नंबर काढणार बहुतेक. संपवलेली आहे, ह्यानं पण बिर्याणी संपवली आहे. बघू शकताय पहिला नंबर प्रकाश दादा, दुसरे रणजित दादा. जोरदार टाळ्या. सगळी बिर्याणी संपवली आहे बघू शकताय. हे सांगितलं होतं मी नंबर काढणार आणि मीच काढला नंबर. कसं वाटते भाऊ जिंकला? एक नंबर वाटते. हं. तर दुसरा आलाय भावा. हा, असू दे, हरकत नाही. शेवट केला भावा. शेवटच केलेला आहे. बेस्ट, मस्त झाली स्पर्धा. मला तर खूप मजा आली. आणि अशाच पद्धतीचे असे एन्जॉयबल मुवमेंट आयुष्यामध्ये यायला पाहिजे, स्पर्धा व्हायला पाहिजे. आणि ही स्पर्धा आज झालेली आहे. तर 2 विनर आपल्याला मिळालेले आहेत. तर प्राईड किचनमध्ये बिर्याणीची कॉम्पिटिशन होणार होती हे जाहीर केलं होतं. आणि तेव्हापासूनच खूप उत्सुकता होती की बिर्याणीची कॉम्पिटिशन कशी होणार, कोण कोण येणार स्पर्धेमध्ये. आणि आपले जे फॉलोअर्स आहेत ते सगळे इथं आलेले आहेत. आणि स्पर्धा खूप चांगली झाली. तर जसं जाहीर केलं होतं की स्मार्ट वॉच आपण देणार आहे पहिल्या विनरला. तर प्रकाश सर आहेत ते पहिले विनर ठरलेले आहेत आणि त्यांनी जिंकलेलं आहे स्मार्ट वॉच. पाटील सर त्यांना देतील आता. तर आता अचानकच आपण जाहीर केलं की दुसरा नंबर पण देणार आहेत. आणि दुसरा नंबर रणजित यांना मिळालेला आहे. रणजित इंजिनिअरिंग करतायत मुंबईमध्ये आणि आता या स्पर्धेसाठी स्पेशल आले होते. तर त्यांना आपण बक्षीस देऊया. स्पेशल ड्रायफ्रूट बर्फी दिलेली आहे. ते जिम पण करतात, त्यामुळे म्हणलं काहीतरी एनर्जेटिक देऊया आणि पौष्टिक सुद्धा. तर या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल गिफ्ट आहे. तर सगळ्यांना गिफ्ट मिळालेलं आहे आणि मजा आलेली आहे आजच्या या स्पेशल कॉम्पिटिशनमध्ये.